तर आज मंगळवारचा दिवस आहे आणि मी खरं सांगू का, मंगळवार आला की मला हा मंच एका रणांगणासारखा वाटायला लागतो. कारण इकडे सगळे जे स्पर्धक आहेत त्यांचं एकच ध्येय असतं की उत्कृष्ट गायचं आणि जिंकायचं. तर आपण पण त्यांना साथ देऊया आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांसाठी. आणि अर्थात मंगळवारचा दिवस म्हणजे निकालाचा दिवस. आज एलिमिनेशन होणार आहे. प्रत्येक मंगळवारी मात्र ह्यांनी जे ठरवलेलं आहे की आपण जिंकायचं आणि ज्या पद्धतीने यांचे परफॉर्मन्सेस व्हायला लागलेले आहेत त्यावरून गेले काही मंगळवार आमच्या परीक्षकांचंही असं म्हणणं आहे की प्रत्येक गाण्यानंतर आम्हाला रिझल्ट लावणं आणखीन कठीण होत चाललंय. आणि तसंच आजही होणार आहे आणि तसंच आजही व्हावं अशी माझी पूर्ण इच्छा आहे. कारण आजचं जे एलिमिनेशन आहे, आजचा जो निकाल आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आजच्या निकालानंतर आपल्याला ह्या स्पर्धेतले टॉप 5 स्पर्धक मिळणार आहेत जे थेट अंतिम फेरीत जाणार आहेत. त्यासाठी विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांनाच. आपल्याबरोबर आपल्या स्पर्धकांचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड नेहमीप्रमाणेच आहे. जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. अवधूत गुप्ते. आणि कालपासून आपल्याबरोबर आहेत आपले मान्यवर परीक्षक अजित परब. तर आपण सुरू करूया. प्रत्येक स्पर्धक आपली सुरांची वेगवेगळी अस्त्र घेऊन इथे पोहोचणार आहे. सर्वप्रथम आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया आनंदी जोशी. खूप छान झालं आनंदी. थँक्यू. आणि पहिलं गाणं कसं असं एक फ्रेश पाहिजे असतं ना, जे स्पर्धकांचं पहिलं गाणं असतं ते तसं ते फ्रेश गाणं वाटलं. कारण ते अत्यंत फ्रेश म्युझिक डायरेक्टरनी कंपोज केलेलं आहे नाही का. आपण त्या फ्रेश टाळ्या वाजवायलाच पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच आनंदी की तू पुन्हा एकदा ह्या मंचावरती माझं हे गाणं गायलंस. आपल्या ह्या मंचावरनं खूप गाण्यांना एक संजीवनी मिळते असं म्हणता येईल खरं तर. नाही तर गाणी येतात, चित्रपट येतो, गाणी निघून जातात. सारेगमच्या मंचावरती ज्यावेळेला ते गाणं गायलं जातं त्यावेळेला त्या लोकांपर्यंत ते गाणं पोचतं. थँक्यू व्हेरी मच आनंदी. आणि तू मस्त गायलीस, चाबूक. थँक्यू. आनंदी अतिशय छान गायलीस. गाण्यामध्ये जो खरंच त्या फ्रेशनेस, त्या चालीमध्ये जो आहे, जो उल्हास आहे तो तुझ्या चेहऱ्यावरही दिसत होता आणि तुझ्या गाण्यातही दिसत होता. एक दोन ठिकाणी सुराला इथे तिथे किंवा ते लँडिंग आहे तिथे एक दोन ठिकाणी जरा थोडीशी, पण ते लाईव्ह परफॉर्मन्समध्ये या गोष्टी होत असतात. म्हणजे ती मला छोटी गोष्ट वाटते. ओव्हरऑल अतिशय गाणं इफेक्टिव्ह झालं, अतिशय छान झालं. थँक्यू.
तर आज आनंदी आज मार्क नाही आहेत, पण इकडे कसं आपलं खूप असं खेळीमेळीचं वातावरण असतं. पण शाळेत तुझ्या चुका व्हायच्या लहानपणी, आणि एकदा काय तू काय गोल मोजत होतीस म्हणे अमिबा बघायच्या ऐवजी. हा, म्हणजे फुटबॉलची मॅच चालली होती आणि मी बघत बसले होते. असं टेबल होतं आणि समोर मॅडम होत्या आणि खिडकी, आणि मध्ये जसं खिडकीच्या मध्ये एकदम कोणीतरी आलं, मी एक सेकंड असं झालं, अच्छा मग मॅडमच आहे त्याच्या. हां, मग काय काय ऑब्झर्वेशन असतं ना आम्हाला लिहायला, तर काय लिहिलं, सगळा कोरा कागद, काहीच नाही. काय झालं, नाही 3च गोल झाले असं मी चुकून त्यांना म्हटलं आणि खूप ओरडा खाल्ला. मग त्याच्यानंतर कान वगैरे असा धरला की नाही तुझा, गोल वगैरे म्हणायला लागलीस ते. म्हणजे त्या लांब होत्या म्हणून, नाहीतर बाजूला सगळा धपाटाच घातला असता चांगला. आता नाही, आता उलट तुझं खूप कौतुक करतील ते, कारण तू इतकी छान आता गायला लागलीस आणि एवढा चांगला प्रोग्रेस केलास तू. सो ऑल द बेस्ट.